नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही मराठीचे नियम आहेत आणि त्या नियमाच्या आधारित उदाहरण कसे सोडवायचे त्या संदर्भात ह्या ठिकाणी माहिती बघणार आहोत। बघा, त्या अगोदर तुम्ही MSG गुरु टेक ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला जे जे व्हिडिओ टाकणार आहे हे तुम्हाला योग्य वेळेमध्ये वाचायला मिळतील। आणि तुम्हाला TET संदर्भात पूर्ण जर नोट्स हवे असतील तर तुम्ही या नंबरला त्या ठिकाणी संपर्क साधावे। बघा, त्यामध्ये पहिला जो घटक आहे वाक्यप्रचार वापरण्याचे नियम, रूल्स फॉर यूजिंग इडियम्स ऑब्लिक फ्रेजेस। त्यामध्ये वाक्यप्रचार वापरण्याच्या नियमामध्ये पहिला जो नियम आहे अर्थ समजून वापरावा। म्हणजे काय तर त्यामध्ये वाक्यप्रचाराचा अर्थ प्रत्यक्ष नसून लाक्षणिक म्हणजे फिगरेटिव्ह असतो। शब्द वापरण्यापूर्वी त्याचा योग्य अर्थ समजून घ्यावा। उदाहरणार्थ, हात टेकणे त्याचा अर्थ आहे शरण जाणे, नाक खुपसणे त्याचा अर्थ आहे दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करणे। म्हणजे अशा पद्धतीने त्याचे अर्थ जर आपण समजून घेतले तर त्या वाक्यप्रचाराचा अर्थ आणि त्याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। 2 नंबरचा आहे संदर्भानुसार वापर करावा। म्हणजेच काय तर वाक्यप्रचार हा वाक्याच्या आशयाशी जुळणारा असावा। चुकीच्या संदर्भात वापरल्यास अर्थ विपरीत होतो। त्याचं उदाहरण ह्या ठिकाणी बघितल्यास जे चुकीचं उदाहरण आहे ते तो रागात नाचला हा चुकीचा अर्थ होतो। योग्य अर्थ काय होईल, तो रागाने पेटला हा योग्य संदर्भ त्या ठिकाणी देता येईल। त्यानंतर 3 नंबरचा जो नियम आहे त्यामध्ये वाक्यप्रचारातील शब्दांची क्रमरचना किंवा रूप बदलल्यास अर्थ बिघडतो। उदाहरणार्थ, हाताची साफाई करणे हा चुकीचा अर्थ आहे। योग्य अर्थ काय होईल, हात साफ करणे। म्हणजेच काय, चोरी करणे या अर्थाने त्या ठिकाणी आपण त्याचा अर्थ लावतो। 4 नंबरचा नियम आहे अर्थपूर्ण वाक्यात वापरावा। म्हणजेच काय तर वाक्यप्रचार वापरून वाक्य पूर्ण आणि अर्थपूर्ण असावे। उदाहरणार्थ, त्याने वेळ पडल्यावर हात झटकला त्याचा अर्थ आहे जबाबदारी टाळली। बघा विद्यार्थी मित्रांनो, जे नियम आहेत हे नियम खूप महत्त्वाचे आहेत। 5 नंबरचा नियम आहे वापर साध्या भाषेत करावा। म्हणजे काय, फार गुंतागुंतीचे किंवा दुर्मिळ वाक्यप्रचार न वापरता सामान्य बोल चालीत वापरले जाणारे वाक्यप्रचार वापरणे प्रभावी ठरते। उदाहरणार्थ, डोके खाणे, हात वर करणे, पाय मागे घेणे आणि अंगावर घेणे इत्यादी। 6 नंबरचा नियम आहे शैलीनुसार योग्य वाक्यप्रचार वापरावा। म्हणजे जशी स्टाईल, त्याला आपण स्टाईल असंही संबोधतो। म्हणजे स्टाईल कोणती तर लेखन प्रकारानुसार वाक्यप्रचार निवडावा। उदाहरणार्थ, निबंध, संभाषणात साधे व ओघवते, कवितेत किंवा भाषणात भावनात्मक किंवा प्रभावीपणा। 7 नंबरचा वाक्यप्रचार आहे किंवा 7 नंबर वाक्यप्रचाराचा जो नियम आहे तो म्हणजेच वाक्यप्रचारांचा अतिरेक टाळावा। आता बघा, ह्या ठिकाणी प्रत्येक वाक्यात वाक्यप्रचार घालण्याची गरज नसते। अति वापरल्यास लेखन कृत्रिम वाटते। आता उदाहरणार्थ, ह्या ठिकाणी जो वाक्यप्रचार आहे हा कसा वापरावा तर 1 नंबरचा आहे त्याने संकटात हार मारली नाही। म्हणजेच काय तो शेवटपर्यंत डटून उभा राहिला। 2 नंबरचा आहे परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांनी घाबरगुंडी उडाली। 3 आहे त्याने मला पाहताच पाय मागे घेतले। 4 नंबर मी सत्यासाठी हात वर करणार नाही। म्हणजेच काय तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला जो वाक्यप्रचार आहे त्या वाक्यप्रचाराचा अर्थनिहाय त्या वाक्याचा अर्थ लावता येईल। त्यानंतर पुढे आहे अचूक शब्द वापरण्याचे नियम, म्हणजे रूल्स फॉर यूजिंग एक्झॅक्ट ॲप्रोप्रिएट वर्ड। त्यामध्ये बघा, पहिला जो नियम आहे अर्थ समजून शब्द वापरावा। म्हणजेच काय, प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि भाव समजून वापरावा। शब्दाचा चुकीचा अर्थ घेतल्यास वाक्याचा अर्थ बदलतो। बघा, उदाहरण ह्या ठिकाणी दिलेलं आहे,
त्याने मला पत्र लिहिले, परंतु त्याने मला पत्र लिहिले हा चुकीचा अर्थ आहे. तर योग्य काय होईल, त्याने मला पत्र लिहिले म्हणजे लिहले आणि लिहिले या शब्दाचा भावार्थ आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, लिहिले चुकीचं शब्दरूप आहे, लिहिले योग्य त्या ठिकाणी शब्दरूप आपल्याला म्हणता येईल. 2 नंबरचा नियम, संदर्भानुसार शब्द निवडावा. म्हणजेच काय, वाक्यातील विषय, प्रसंग आणि हेतू यानुसार योग्य शब्द वापरावा. म्हणजे समजा तुम्हाला एखादा पॅराग्राफ दिलेला आहे, एखादं वाक्य दिलेलं आहे, तर त्या वाक्यामधला तुम्हाला विषय, प्रसंग आणि हेतू यानुसार त्याचा योग्य शब्द आपल्याला वापरायचा आहे. उदाहरणार्थ, त्याने खेळ जिंकला नाही हे नकारात्मक वाक्य आहे आणि चुकीचं आहे. योग्य काय सांगता येईल, त्याला खेळात यश आले नाही म्हणजे सौम्य आणि योग्य संदर्भ देणारं वाक्य आपल्याला त्या ठिकाणी निवडता येईल. 3 नंबरचं उदाहरण आहे, अर्थ समान पण भाव भिन्न शब्दांची काळजी घ्यावी. म्हणजे काय, काही शब्द अर्थाने जवळचे असतात पण भाव वेगळा असतो. आता उदाहरण आपल्याला सांगता येईल, क्रोध म्हणजेच काय, तीव्र राग, राग साधा भाव, कोप संस्कारित भाव. अशा पद्धतीने योग्य संदर्भानुसार शब्द वापरावा. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला सण समजा इंग्रजीमध्ये वापरायचा आहे आणि सण उच्चार एकसारखा होतो, परंतु ह्या दोघांचा अर्थ वेगळा होतो. हा सण म्हणजे सूर्य आणि हा सण म्हणजे मुलगा. त्याच पद्धतीने आपल्याला मराठीमध्ये काही जे नियम आहेत, काही भाव असतात, त्या भावानिहाय आपल्याला त्याचं उदाहरण आणि संदर्भ हा जोडता येईल. 4 नंबरचा नियम आहे, शब्दाचे रूपरचना शुद्ध असावी. म्हणजेच काय, शब्दातील प्रत्यय, विभक्ती, लिंग, वचन, काळ इत्यादी योग्य वापरावा. उदाहरणार्थ, ती शाळा गेला. म्हणजे कसं, वाक्य वाचल्यानंतर पण आपल्याला त्याचे इलिमिनेट म्हणजेच वाक्य किंवा तो पर्याय कट करून त्याचं उत्तर आपल्याला शोधता येईल. आता वाक्य वाचल्यानंतरच अर्थ काय होतो, ती शाळा गेला, अर्थ लागतो का काही नाही. म्हणजे ती शाळेत गेली, वाक्याचा अर्थ पण लागतो आणि त्या अर्थामधून काहीतरी बोध पण हा निघत असतो. 5 नंबरचा आहे नियम, अर्थपूर्ण वाक्य तयार होईल असा शब्द वापरावा. म्हणजेच काय, वापरलेला शब्द वाक्याचा अर्थ स्पष्ट करणारा असावा. उदाहरणार्थ, तो काम करतो नाही. वाक्य वाचल्यानंतर त्याचा अर्थ लागतो का, बोध होतो का, नाही. परंतु खालचं जर वाक्य वाचलं, तो काम करत नाही, वाक्य जरी नकारात्मक दृष्टिकोनातून विचारलेलं आहे, परंतु त्याचा बोध होतो आणि वाक्य वाचायला पण आपल्याला एक लिंक लागते. त्यानंतर पुढे आहे 6 नंबरचा नियम, सौंदर्य आणि प्रभाव लक्षात घ्यावा. बघा, ह्या ठिकाणी लेखनात प्रभाव वाढवण्यासाठी सुंदर भावस्पर्शी शब्द निवडावेत. उदाहरणार्थ, फुलांचा सुगंध मनाला प्रसन्न करतो. काय आहे, अचूक आणि सुंदर वाक्यरचना त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे फुलांचा सुगंध दिलेला आहे, कशाला, मनाला. कोणाला प्रसन्न करतो, तर मनाला. काय प्रसन्न करते, तर फुलाचा सुगंध. म्हणजेच काय, तर त्या शब्दामध्ये, त्या पर्यायामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, लेखनात प्रभाव वाढवण्यासाठी भावस्पर्शी शब्द, सुंदरता, विभक्ती, काळ ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचे आहे. 7 नंबरचा नियम आहे, शुद्ध लेखनाची काळजी. आता बघा, त्यामध्ये शब्दाचा अर्थ बरोबर असला तरी शुद्ध लेखन चुकीचे असल्यास अर्थ बदलतो. बघा, उदाहरणार्थ, शांती योग्य, शांती चुकीचे. म्हणजे तुम्हाला स, र, त हे जे अल्फाबेट दिलेले आहेत, हे मुळाक्षरे जे दिलेले आहेत, स्वर, व्यंजने, मुळाक्षरे, तर आपल्याला ते योग्य ठिकाणी त्या अर्थनिहाय वापरणे गरजेचं आहे. म्हणजे बघा, शांती आणि शांती उच्चार एक होतो, अर्थ वेगवेगळे आहेत. 8 नंबरचा आहे नियम, समानार्थी शब्द योग्य ठिकाणी वापरावेत. आता बघा, एका शब्दाचा पुनरावृत्ती टाळण्यासाठी समानार्थी शब्दाचा योग्य वापर करावा.
उदाहरणार्थ विद्यार्थी मेहनत घेतो, शिष्य अभ्यासात रमतो. म्हणजे ह्या ठिकाणी विद्यार्थी शब्दप्रयोग केलेला आहे, ह्या ठिकाणी शिष्य शब्दप्रयोग केलेला आहे. म्हणजे तुम्हाला वाक्य जोडण्यासाठी पण अशा शब्दाची रचना माहिती असणं गरजेचे आहे. 9 नंबरचा नियम आहे शब्दप्रयोग सुसंगत ठेवावा. जसे की लेखनात वापरलेले शब्द परस्पर सुसंगत असावेत, विसंगत नसावे. उदाहरणार्थ तो हसत रडत आला, विसंगत आहे शब्द, तो कसा आला? हसत रडत आला का? चुकीचा आहे शब्द, तर तो कसा आला? तो हसत आला. अशा पद्धतीने आपल्याला वाक्य ओळखता येईल. त्यानंतर बघा, स्थानिक बोली किंवा अवांतर शब्द टाळावेत, शुद्ध प्रमाण भाषेतील शब्द वापरावे. उदाहरणार्थ काय करताय हो तुम्ही? वाक्य वाचताना अर्थ लागतो का? बोध होतो का? तर नाही. जे खाली वाक्य दिलेलं आहे, तुम्ही काय करत आहात, वाक्य वाचताना त्याचा अर्थ लागतो आणि त्याचा बोध पण होतो. म्हणून इथं म्हटलेलं आहे स्थानिक बोली किंवा अवांतर शब्द टाळावे. जे प्रमाण भाषेतील शब्द आहेत किंवा जे शुद्ध शब्द आहेत अशा शब्दांचा प्रयोग आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. बघा, त्यानंतर स्थानिक बोली किंवा आंतर शब्दमधला आपण ह्या ठिकाणी फरक बघितला. आता उदाहरणार्थ अचूक शब्द कसा वापरावा, त्याने निर्णय घेतला, योग्य आहे. मुलगा फार हुशार आहे, हुशार ह्या ठिकाणी शब्द आलेला आहे. त्यानंतर तिने योग्य वेळी मदत केली, तो अत्यंत दयाळू आहे. म्हणजे ह्या ठिकाणी भाव, अर्थ, लक्ष, मतितार्थ, यमक, रूपक हे आपण बघणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात, त्याच्या 4 पर्यायांमधून काळ, विभक्ती, रूपक हे सगळ्या जर गोष्टी आपण विचारपूर्वक बघितलं तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचं उत्तर देता येईल. बघा, त्यानंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण विभक्ती प्रत्यय वापरण्याचे नियम त्या ठिकाणी बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमची काही तयारी होईल का हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा जे व्हिडिओ तयार करणार आहे त्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न राहील. धन्यवाद.